आज ना व्हॅलेंटाईन डे स्पेशल मला चक्क दोन सरप्राईज भेटले होते आणि त्याबद्दल मी खरंच खूप खुश होते. तर ते सरप्राईज काय होते हे मी तुम्हाला सांगतेच आहे. तर त्याच्या आधी ना मी थोडीशी डीमार्टवरून ऑनलाईन शॉपिंग मागवली होती, म्हणजे घरीच मागवलं होतं. मला बाहेर जायचा खूप जास्त कंटाळा आला होता, पण हे जे केसर आहे ना त्यामध्ये मी थोडी फसलेच गेले बरं का. म्हणजे मी हाताने फसले गेले. मला वाटलं ओरिजिनलवाला केसर असेल, पण हे केसर पीठ होतं. तर अशी काही थोडीशी ग्रोसरी मला हवी होती. चलत जायचं काही टेन्शन नाही, घरी बसून ऑर्डर करून मागून घेतलं आणि त्याची एक खुशी ना काहीतरी वेगळीच होते. आणि सरप्राईज म्हणजे काय होतं हे मी तुम्हाला सांगतेच आहे. माझे वडील आले, आम्ही जेवण वगैरे केलं. ते काय व्हिडिओ शूटमध्ये मी घेतलं नाही, पण माझ्या वडिलांनी ना दुपारपासून हट्ट धरला होता की चल मला तुझ्यासाठी साडी घ्यायचीच आहे. मग फायनली त्यांनी खूप जास्त हट्ट केल्यामुळे आम्ही दोघं जण गेलो साडी शॉपिंग करण्यासाठी. पहिलं सरप्राईज म्हणजे ते अचानक येऊन त्यांनी मला सरप्राईज दिलं, आणि दुसरं सरप्राईज म्हणजे त्यांनी माझ्यासाठी साडी त्यांच्या चॉईसने घेतली होती. घरी येता तर दुसऱ्या दिवशी होतं महाशिवरात्र. मग काय म्हणलं चला आता शाबू वगैरे घेऊन यावं लागेल. शाबू वगैरे भिजू घातला आणि नंतर झोपायच्या टायमिंगला जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं काहीतरी लाईट खाण्याची इच्छा झाली होती आणि वडील पण आले होते. चला म्हणलं मस्तपैकी फ्रेंच फ्राईज बनवून घेऊया. आणि फ्रेंच फ्राईज पण त्यांना एवढे जास्त आवडले होते ना तर काही विचारूच नका बरं का. कारण त्यांना गावाकडे असल्यामुळे त्यांना असल्या गोष्टी खायला भेटत नाही, आणि असल्या गोष्टी खाण्यात त्यांना खूप जास्त मजा येते. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.